हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज राजगिऱ्याची भाजी बनवत आहे मी. खूप सोप्या पद्धतीने बनवत आहे. ही भाजी आहे ना उपासाला पण खातात असं मला म्हणजे समजलेलं आहे. मी तर कधी खाल्लेली नाही आहे. तर तुमच्यापैकी कोणी खात असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही भाजी आहे ना मी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे. जरा मोठे मोठेच असे पानं निवडून घेतलेले आहे. कारण मला आहे ना ती कापून घ्यायची होती. आता ही कापतात का नाही ते पण मला माहिती नाही, कारण मी पहिल्यांदाच ही भाजी बनवत आहे आणि खायला कशी लागती ते पण मला माहिती नाही आहे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर ही भाजी कशी लागती खायला. मी झाल्यावर तर टेस्ट करून बघणारच आहे, पण तुम्ही कुणाकुणाला ही भाजी ना आवडती तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं मी ना बारीक बारीक कट करून घेतलेले आहे ही भाजी. तर जास्त असं बारीक नाही कट केलेलं आहे, थोडंसंच असं प्रमाणामध्ये कट केलेलं आहे. आपल्या मेथीची भाजी आपण कसं हे होतं त्याच प्रकारे. तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकून झाल्याच्या नंतर आहे ना ठेचलेला आपण लसूण टाकायचा. 3-4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे मी आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं. आणि आता ही भाजी आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग या कढईमध्ये टाकायची. सर्व भाजी आहे ना टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं ना की मग थोडंसं आपण त्याला आहे ना शिजायला ठेवायचं. झाकण नाही ठेवायचं, बारीक गॅसवर असंच शिजायला ठेवायचं आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवायचं. एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि झाकण काढून बघूया आपण. आता अजून थोडा वेळ लागणार आहे आपल्या भाजीला. छानपैकी तेल सुटलेलं आहे. अशी व्यवस्थित तर दिसतीये, पण खायला आता कशी लागती काय माहिती. तर अजून कशा प्रकारे ही भाजी बनवतात तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर 5 मिनिटं अजून आपण ठेवलेले होते. तर बघूया आपण आता मिक्स करून. हे बघा आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. किती जास्त भाजी होती तुम्ही बघू शकता, किती कमी अशी भाजी झालेली आहे. पालेभाज्या अशाच असतात, जेवढं आपण जास्त घेतो तेवढं थोडंसंच होतात त्या भाज्या, तुम्हाला तर माहिती असेल. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपली भाजी खाण्यासाठी एकदम रेडी आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं मी प्लेट वाढलेलं आहे. राजगिऱ्याची भाजी, भाकरी, काकडी आणि लोणचं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.